गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं डेली व्लॉगिंगच्या सिरीजमध्ये. आज आहे डे 4 आणि आज आहे होली, तर रंगपंचमी ज्याला म्हणतो आपण. तर इथे आम्ही छोटंसं शूट करण्यासाठी, रील शूट करण्यासाठी थोडासा सेटअप केला आणि आता इथे शॉर्टमध्ये होळी खेळतोय. खरंच डोळ्यात दुखा लागले. तुझं झालं आता, आता मला करू दे. तुझं झालं बस की बस की शर्ट तर खाली सर नाही तू घाण नाही झालंस, मला घाण करायला सुरू ओम नमः शिवाय. चला हॅपी होली. हॅपी होली. इथं आमच्या गॅलरीमधून दिसत होतं की तर आमच्या साईडलाच एक होली फेस्टिवल चालू होतं. तर लिटरली तुम्हाला सांगते, सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कंटिन्यू गाणे आणि DJ चालू होतं इथे, जे आम्हाला फुल व्हॉल्यूममध्ये आमच्या घरात ऐकू येत होतं. आणि ते सकाळचे 11 वाजता आम्ही खातोय मस्त फ्रूट्सचं रास. फ्रूट्सचं ब्रेकफास्ट केलंय आम्ही दोघांनी. आणि मला सुट्टी आहे, पण दिनेशचं चालू आहे इथं वर्क फ्रॉम होम. मी सध्या घेऊन आलेली आहे थोडंसं दूध, थोडंसं पनीर आणि थोडेसे व्हेजीस, कारण आज काहीतरी मस्त मेन्यू बनवायचा प्लॅन केलेला आहे मी. तर आज मी बनवणार आहे पनीर लबाब. याची रेसिपी मी यूट्यूबवरती बघितलेली आहे आणि थोडंसं माझ्या स्टाईलने थोडंसं त्याला ट्विस्ट करून रेसिपी बनवणार आहे. तर इथे जे बघू शकता तुम्ही, हे मी पनीरला मॅरिनेट करायला ठेवलेले आहे. तर दही घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं लागेल, ते मसाले घालायचे आहेत आणि त्यात हे पनीर थोडंसं बटरमध्ये रोस्ट करून थोडंसं शिमला आणि कांद्याचे फोडीसुद्धा थोडेसे बटरमध्ये भाजून मी त्यात मॅरिनेट करायला ठेवते. ते तेल गरम करून सगळे खडे मसाले मी टाकून घेतलेले आहेत. त्यात कढीपत्ता टाकला आहे, हिंग टाकलं आहे, जिरे टाकलेले आहेत. कांदा मी मोठा मोठा चिरूनच टाकलेला आहे. आणि त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकते. जे कोथिंबीरचे देठ असतात ते यूज करते मी. तर हे खूप साऱ्या ग्रेव्हीमध्ये मी यूज केलेलं आहे. मी रेकमेंड करेन की तुम्ही फक्त कोथिंबीरचं जे पाण्यापेक्षा हे देठसुद्धा ग्रेव्हीमध्ये वापरू शकता, त्याने एक वेगळी छान टेस्ट येते. थोडीशी शिमला आणि थोडेसे टोमॅटो घालून मी हे पूर्ण शिजवून घेतलेली आहे. आता यात मी परत मसाले घालते.
इथे मी करते मस्त खीर, शेवयाची खीर करते स्वीट डिश म्हणून. बटर गरम करून हे मॅरिनेट केलेले सगळे पनीर मी मस्त पुन्हा बटरमध्ये टॉस करून घेणार आहे. तर येस, हा आहे फायनल फूड आयटम्स जे मी बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की या व्लॉगला लाईक करा, आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन अँड टेक केअर.